हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला 5वा म्हणजे श्रावण महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रावण नक्षत्रात असतो, म्हणजे या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. आजपासूनच पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि श्रावणातील पहिला सोमवारही 9 ऑगस्टला आहे. त्यामुळे शिवभक्तांसाठी श्रावण सोमवार हा दिवस अत्यंत खास आहे. हा महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे, म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना आहे. यावर्षी श्रावण महिना म्हणजेच 9 ऑगस्ट 2021 पासून 6 सप्टेंबर 2021 रोजी संपत आहे. यंदाही श्रावण महिन्यात 5 सोमवार असणार आहेत. श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. यामुळेच या काळात महादेवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे की श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर 5 वर्षापर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. मूठभर तांदूळ आणि तीळ, मूग, जवस, सातूची शिवमूठ एक सोमवारी शिवाला वाहतात. तर नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. पहिली 5 वर्षे मंगळागौर केल्यानंतर एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात. मात्र अद्यापही कोरोनाचे सावट न संपल्याने सर्व मंदिर बंद स्थितीत दिसून आले. सोमवारी अमरावती शहरातील भाविकांनी मोठ्या भावनेने तपोनेश्वर कोंडेश्वर मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चना केली, परंतु येथील सुद्धा मंदिर बंद असल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. देवाबद्दल असलेली अपार श्रद्धा पाहता अनेकांनी मंदिराबाहेरूनच बेलाची पाने फुले अर्पण करून पूजा अर्चना केली. अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.